आता तुम्ही म्हणता पुस्तक रजिस्टर घेऊन कुठे निघलो होता आपण? आता चाललो होतो आपण साईबाबा. तर राम राम मित्रांनो. तर आज होता आपला सहयोग शिक्षकचा पेपर. म्हणजे आतापर्यंत आपलं 1 महिना शिबिर चाललं. आज होता आपला पेपर त्याचा. म्हणजे आपलं पेपरचं काम सक्सेस झालं. म्हणजे मग झालं समजा आपण योगा मास्टर, लिटिल योगा मास्टर आपल्याला त्याची आसना करून दाखवतो. दोघं जण खतरा आहेत म्हटलं. हरिओम आहे आपला गुरुदेवचा आणि अर्णव आहे आपला हिम्मत भाऊचा. आणि गुरुदेव हिम्मत भाऊच एवढा पुरुषार्थ करते म्हणल्यावर हे दोघं जण मग काही विषयच नाही. या दोघा जणांचं म्हटलं योगाच्या बाबतीतले उज्ज्वल भविष्य आहे म्हटलं. कारण आतापासूनच त्याचा एवढा पुरुषार्थ आहे म्हटलं. दोघं जण 5,000 म्हणलं सगळे ते योगा करायला. मग आला आपला हाती पेपर. पहिले पूर्ण वाचून घेतला. मग आला तर माझ्या डोळ्यावर माझ्यापेक्षा जास्त त्यालाच माझ्या त्या पेपरातला पेपर त्याला आपला पूर्ण सोडून मग होतं प्रॅक्टिकल. त्यानंतर प्रॅक्टिकल सगळ्यात पहिले नंबर लागला आपला संतोष भाऊचा. काही चालला नसतील ना. संतोष भाऊ म्हटलं आपल्या योग कक्ष सगळ्यात यंग विद्यार्थी आहेत म्हटलं. त्याला योग शिक्षक झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या. मग नंबर लागला आपल्या शाहूकाराचा. शाहूकारांना सूर्यनमस्कार दाखवले मारून. अशा प्रकारे आपले प्रॅक्टिकल झालं. मग आलो घरी. घरी आल्यावर आपण गेलो तो गोगरी संध्याकाळी. मग ते गेले आपल्या श्री संत आपल्या बाळू मामाचं दर्शन घेतलं. तुम्ही म्हणता गोगरी का साठी होतो आपण आलो तिथे पिक्चर दाखवायसाठी. कारण विकी केलं होतं अमरावतीला. ते म्हणे आजच्या दिवस तुम्ही घेऊन जा म्हणे गोगरीतनी. मी म्हटलं काय विषय आहे का म्हटलं. मग त्याला आपण पिक्चर लावून आपल्या राहुल भाऊच तिथं. मग विकी आला होता. ते म्हणजे चला म्हणजे जेवण करायला जाऊ म्हणे आपल्या इथे म्हणे. मग आपल्या राहुल भाऊच्या काकाच्या घरी गेलो जेवण करायला. त्याची तो भजनाचा कार्यक्रम पहिले टप्पू मारून घेतला मस्त आपला. मला माहिती आपण काही फुकट सोडत नाही. रोडगेन वरून आणला. मग इकडच्या घडी चालू होता भजनाचा कार्यक्रम. लगेच मग आपल्या कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आपल्या कॅमेरामॅन सगळ्या भजन मंडळीला फोकस केलं. मग आपण निघालो राहुलदाच्या घरी. आपला राहुलदा ब्लॉगर आहे म्हटलं. मस्त ब्लॉग बनवते. अनेक विषय म्हणजे ते मल्टी टॅलेंटेड आहे. सर्प मित्र आहे. प्राणीगिरी कशात विहिरीत पडलं तर रेस्क्यू करते. कीर्तन करते. ग्रामगीतावर अभ्यास आहे. आता हेच हरनास पिल्लो म्हटलं 15च आहे फक्त. रेस्क्यू केलेला यायला मी आता हरनास पिल्लो असं पहिल्यांदाच पाहिलं जवळून. अशा प्रकारे तुम्ही आपल्या ब्लॉगला फॉलो लाईक करा. जरा करा सपोर्ट तुमच्या भावाले.